नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. जी तयारी चालू आहे याची, ही पूर्ण आता राज्य सरकार जे आहे, कलेक्टर ऑफिस, तहसीलदार, महसूल विभाग, सगळे लोक फक्त आता हे एकमेव स्कीम जी आहे ही कशी इम्प्लिमेंट आपल्याला जास्तीत जास्त करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर त्या ज्या पहिले जे संभ्रम निर्माण झाले होते त्या गोष्टी आपण वारंवार क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाच, परंतु प्रत्येक माणूस जो आहे तो बँकेपर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा बँकेत जरी पोहोचला तरी बँकेत बसणारे माणसं सगळ्या लोकांना तोंड देऊ शकत नाही, किंवा काही ज्या गोष्टी अशा ज्या जर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या तर त्या मल्टिप्लाय होत जातात. मी एकटा 3-4 माणसाला सांगेल, दिवसभरात 10 माणसाला सांगेल, तुम्ही 10 माणसाला सांगितलं तर तो मेसेज लवकरात लवकर आपल्या इतर सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. या कारणाने आपण आज हा संवाद मेळावा इथं आयोजित केलेला आहे. आपण या जे पुढच्या चर्चासत्र होणार आहे त्याच्यामध्ये आपण काही गोष्टींवरती मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यात जी प्रामुख्याने पहिली गोष्ट आहे ती जी आहे, जे पहिली जी यादी आपली लागलेली आहे, ग्रीन लिस्ट जी आलेली आहे, ज्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत, आपल्या लिंबगणेश शाखेच्या तब्बल 858 शेतकऱ्यांची नावं प्रथम यादीमध्ये आलेली आहेत. परंतु त्याच्यामध्ये असं झालेलं आहे, आपण वेळोवेळी अवेअरनेस करतोय, शेतकऱ्यांना सांगतोय, पण त्याच्यामध्ये फक्त 300च लोकांचं आतापर्यंत ई केवायसी जे म्हणतो आपण आधार, पण अजूनही 400 लोक ते ई केवायसी करण्याच्या पासून वंचित आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्याला जागृतीचा विषय आहे की तुम्ही जेवढ्या लवकर जास्तीत जास्त ई केवायसी करून घ्याल तेवढ्या लवकर आपल्याला जे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. ई केवायसी झाल्याशिवाय तर पैसे कोणाचे येणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर करून घेतले. आपल्या शाखेच्या तब्बल 2,500 खातेदार आहेत कर्जमाफीसाठी पात्र. पहिल्या यादीमध्ये 900 लोक आलेत, उर्वरित याद्यांमध्ये लोक येत जातील. जसं आपलं नाव दिसतंय किंवा इतरांनी आपल्या गावामध्ये समजा तुम्ही बघताय, आपल्या गावातला एखादा माणूस असेल तर तुम्ही प्रयत्न करा की तुझं नाव यादीमध्ये तू केवायसी केली का, हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. एखाद्याचं दुर्लक्षित होऊन किंवा चुकीनं राहू शकतं. एखाद्याचं नाव यादीत आलंय हे त्याला न समजता दुसऱ्याला समजू शकतं की याचं नाव यादीत आलंय. तर त्या गोष्टी तुम्ही जर समजा सर्क्युलेट केल्या, आपल्या गावाच्या ज्या याद्या आहेत, शाखेमध्ये याद्या उपलब्ध आहेत, आपल्या गावचे जे बीसी आहेत, शाखेचे जे बीसी आहेत, बँक मित्र आहेत, त्यांच्याकडे पूर्ण याद्या उपलब्ध आहेत. आपण गावाच्या ग्रुपमध्ये देखील सगळ्या याद्या आपण सर्क्युलेट केलेल्या आहेत, त्या गावाच्या याद्या. अजूनही आपण शाखेमध्ये समजा आपण लिस्ट काढून ठेवलेल्या आहेत. ग्रामपंचायत ऑफिसला म्हटलं तरी आपण त्याच्या लिस्ट अजून प्रोव्हाइड करू गावोगावी. प्रथम आपला मुद्दा आहे तर आपल्याला ई केवायसी जे आहेत, जे उर्वरित लोक 500 लोक आहेत, त्यांनी त्वरित आपल्याला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्या ई केवायसी करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर ई केवायसीचा मुद्दा झाला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे त्याची क्लोजर प्रोसिजर असेल, त्याच्याबद्दल बरेच संभ्रम होते. त्याच्याबद्दल आम्ही वेळोवेळी बँकने क्लिअर केलेलं आहे. ज्या काही तुमच्या रकमा आल्या त्याच्या उर्वरित रक्कम जी आहे ती पूर्ण सगळी रक्कम बँक भरणार आहे आणि ते जे आहे ते तुमचं नॉर्मल क्लोजर होणार आहे, अकाउंट नॉर्मल बंद होणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही मार्क लागणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला याचं टेन्शन घ्यायची जरूरत नाही की हा कुठल्या सेटलमध्ये मार्क होईल किंवा राईट ऑफ मध्ये मार्क होईल, असं कुठलंही टेन्शन घ्यायची जरूरत नाही. तुमच्या सिबिलला जे आहे ते नॉर्मल क्लोजर असा उल्लेख त्याचा होणार आहे, जसं तो आपण नॉर्मल अकाउंट बंद करतो तसा. तर त्याचं जे काय आहे, बँकेनं काय केलेलं आहे त्याची एक प्रणाली ठरवली की आपण कशा पद्धतीनं जे पुढचं आहे, जो पुढचा सगळी पद्धत आहे, जी काही योजना जी आहे याची अंमलबजावणी आपण कशी करणार आहे याची बँकेने प्रणाली बनवली की आपण टप्प्याटप्प्यात जाऊया, जेणेकरून काय होईल आपल्याला गर्दीचं नियोजन करता येईल. तसंच आपल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ देता येईल ज्या लोकांचं माफीमध्ये आलेलं आहे. काय अचानक जर सगळ्या लोकांनी सोबतच आलं तर बँकेतही ते शक्य होणार नाही लवकरात लवकर द्यायला. त्याच्यासाठी बँकेनं काय केलं, जी एसओपी जे म्हणतो आपण प्रोसिजर, कसं आपण बँक आता ह्याच्या पुढे काम करणार आहे, तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे बँकेनं, पहिली जी प्रोसिजर आहे तुम्ही काय करा, ई केवायसी ज्या आहेत त्या पूर्ण. त्याच्यानंतर अकाउंट जेव्हा आपले बंद होतील, आता ही प्रोसिजर सायमल्टेनियसली चालू राहत जाईल. पहिल्या ह्याच्यामधले 4 दिवसामध्ये आपण अकाउंट बंद केले, तर आता दुसरी यादी 10 तारखेला लागणार म्हणतात. ती यादी लागल्याच्या नंतर त्याच्यातल्या केवायसी चालू होतील, त्यांचे पैसे येतील, त्या याद्या परत त्याच्यामध्ये ते लोकांच्या अकाउंट. बरोबर, ओके ओके. फोन केला, त्याचं सिबिल खराब आहे, त्याला बँक द्यायला कळा चालू ते म्हणजे आम्ही वर मुख्यमंत्र्यांना आम्हाला बोलतो, तर त्याच्यावर विषय झालेला आहे. ओके ओके ओके. तुम्ही काय फक्त ही जेवढे आमचे सगळे लोक आहेत का एकामेकाला गुंतागुंती झालेली, सिबिल खराब आहे, कुणाला गॅरंटर आहे, ह्याच्यामुळे तुम्ही फक्त करू नका. नाही, कुणाचे मोटरसायकल हप्ते येतं, मोबाईलचे हप्ते येतं. एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जे बँकेनं बघा कसं आहे, पॉलिसी बनवताना पॉलिसी शाखेला नाही बनत, ही एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे, लोकांचा असा समज होतो की लिंबा आणि कर्ज मान्य अर्ज इथून मागच्या मॅनेजरने हे साहेबांना सगळं समजावून सांगितले होते. इथून मागल्या एका मॅनेजरने समजावून सांगितलं. भूतकाळ सोडून द्या, 100% बरोबर आहे. पैसे मेले माणसं पैसे उचललेले
असे कितीतरी लोक आहेत. ते मॅनेजरने लय घोटाळ्यामध्ये आता ते सांगणार आहे ते. जे काय असेल ते भूतकाळ सोडून द्या सर. आता कसं आहे, हो, नाही बरोबर आहे, वरिष्ठांनाही समजल्या पाहिजे त्या गोष्टी. त्याच्याबद्दल काय नाही, वयाची अट नाही सर आपल्याकडं, काहीच अडचण नाही वयाची. ऍप्लिकेशन घेतलं ना तर काही अडचण नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी त्या ऍप्लिकेशन मधून सबमिट होऊन जातील, कुठली अडचण येणार नाही त्याच्यामध्ये. आता इथं जेवढे बसले त्यांचं नाव आलेलं आहे यादीमध्ये, सगळ्यांनी केलंय का आधार प्रमाणीकरण? कोणी बाकी आहे? कुणी नाही